महावीर महाराज आणि आपली आई जगदंबा तिच्यावरतीच आहे. आणि मला खात्री आहे ज्या ज्या वेळेला धर्मावरती अधर्माचं आक्रमण होतं त्यावेळेला धर्म असा मग तो कोणी असेल तिकडे मी जातपात धर्म तसा नाही मानत. देशप्रेम हा एक माझा धर्म आहे. देशप्रेमी देशभक्त आम्ही भक्त आहोत, पण आम्ही कोणत्याही व्यक्तीचे अंधभक्त अजिबात नाही. आम्ही आमच्या देशाचे देशभक्त आहोत. होय, आम्ही देशाचे अंधभक्त आहोत. आणि जो जो हा देश आपला मानतो तो माझा आहे, ही मला बाळासाहेबांनी दिलेली शिकवण. आता या मैदानाचं तुम्ही सांगितलं उरुस मैदान. या उरुस मैदानामध्ये कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेची सभा, काय कॉन्ट्रास्ट आहे. आणि त्या सभेमध्ये हिंदू आहेत, मुस्लिम पण आहेत. आणि फकीर भाई तुमच्यासारखे सगळे कडवट मराठी देशाभिमानी मुस्लिम देशात हुकुमशाही नको म्हणून माझ्या सोबत आलेले आहेत. मला ही लढाई माझ्यासाठी लढत नाहीये. माझ्यासाठी लढाई लढतच नाही, मी तुमच्यासाठी लढतोय. मगाशी तरी गीतेसाहेब तुम्ही एक मगाचं वाक्य राहिलं कोणतं, त्यांनी 2 सभेमध्ये सांगितले की पुन्हा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होणारच. थांबा 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 थांबा, माझं ते स्वप्न नाहीये. मी त्याही वेळेला माझं हे स्वप्न नव्हतं आणि आत्ताही नाही. माझी तळमळ जी आहे, जे मला दिसतंय ते मी बोलतोय. आणि इथे सुद्धा जसं मुस्लिम समाज आलेत, माझे गुजराती बांधव आहेत, जैन आहेत, आणखीन कोणी इतर समाजाचे असतील, काही बौद्ध असतील, वंचित आहेत, त्या सर्वांना मी एकच सांगतोय की ही निवडणूक म्हणजे गेल्या 26 जानेवारीला ह्या कालच्या अनेकांनी मेसेज पाठवले प्रजासत्ताक दिनानिमित्त. मी काय त्यांना रिप्लाय देत बसलो नाही, पण मनात एकच प्रार्थना केली की पुढच्या वर्षी सुद्धा प्रजासत्ताक दिन येऊ दे. कारण यावेळेला जर का आपण चूक केली आणि नको ते पुन्हा निवडून दिले तर मला नाही वाटत या देशामध्ये प्रजासत्ताक दिन राहील. प्रजासत्ताकच राहणार नाही. आणि मग ह्याचा जर का आपण मागोवा घेतला तर अगदी जे आपल्याशी त्यांनी खेळ केला, तुम्ही बघितलं असेल ना, जनता न्यायालय बघितलं की नाही, कसा त्यांनी उफराटा न्याय दिला पाहिलं ना. म्हणजे सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं होतं, चौकट काय दिली होती आणि लबाडाने काय ढोंग केलं हे तुम्ही बघितलं. म्हणजे कायदा धाब्यावरती बसून शिवसेना त्यांनी चोराच्या हातामध्ये दिली. मग आज मी नाशिकला पण आव्हान दिलं होतं आणि आज मी तुमच्यामधनच चालत आलो. तसं माझं त्यांना आव्हान आहे की तुमच्यात हिंमत असेल ना तर तिथपासून इथपर्यंत सरळ चालत येऊन दाखवा आणि मग सांगा इकडे येऊन शिवसेना कोणाची. हिंमत असेल तर करा. अरे या शिवसेनेनी, शिवसेना प्रमुखांनी पिढ्यानपिढ्या विचारांनी घडवल्या. त्या पिढ्यांमध्ये एक पिढी किंवा त्या पिढीतली काही माणसं गद्दार निघाली म्हणून शिवसेना गद्दारांची होऊ शकत नाही. आणि मला भारतीय जनता पक्षाला सांगायचंय, तुम्ही अंगावर येताय या, पण एक लक्षात घ्या की तुमच्याकडे फौज नाही, सगळे आहे ती भाडोत्री आणि गद्दारांची फौज आहे. आणि गद्दारांची फौज घेऊन, भाडोत्री फौज घेऊन तुम्ही या माझ्या निष्ठावंत फौजेशी सामना करू शकत नाही. तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडे ढीगभर आहेत, पण ते ढीगभर भाडोत्री आहेत. माझ्याकडे मूठभर असले तरी मर्द आहेत, निष्ठावान आहेत. आज माझ्याकडे काही नाहीये. आपला पक्ष त्यांनी चोरलाय आहे, धनुष्यबाण चोरलंय. कशाला माझे वडील चोरण्याचा प्रयत्न केला रे? तुम्हाला वडील नाही? असेच उगवलात काय? एक दिवस काही जमिनीतनं उगवलात की काय? माझे वडील कशाला चोरतात? माझे वडील माझे वडील आहेत. तुम्हाला वडील असतील किंवा नसतील किंवा तुम्हाला तुमच्या वडिलांचा अभिमान नसेल तर मी काही करू शकत नाही. मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे, नक्की आहे. पण तुमच्याकडे ना विचार, मावळे तर सोडाच, तुमच्याकडे कार्यकर्ते नाहीत, नेते नाहीत, आदर्श नाहीत. सगळं काही चोरताय. चोर बाजार आहे भाजप, म्हणजे चोर बाजार आहे. आणि हा चोर बाजार, मग माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आता सगळं संपवलं ना. उद्धव ठाकरे फडतूस, मी फडतूस स्वतःला म्हणून घेतोय, कारण मध्ये एकाला म्हटलं तर त्याला झोंबलं. कोणाला म्हटलं? तर मी म्हणतो मी फडतूस आहे ना, मग का आमच्या लोकांच्या मागे लागताय? का लागताय?
आणि उद्धव ठाकरेला एकटा पाडायचा आहे ना, तर पाडा ना. हे बघा ना काय आहे माझ्यासोबत, हे बघा काय आहे.